नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात जबरदस्त निर्णय ह्या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. आता पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी सरकारने जबरदस्त निर्णय घेतलेला आहे. यामध्ये तुम्हाला आता 2 गिफ्ट मिळणार आहेत. बघा, 2 गिफ्ट सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिलं एक गिफ्ट म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणींचा हप्ता जो आता वाटप होतोय तो, आणि एक दुसरं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. त्या गिफ्टविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि ते जे काही गिफ्ट आहे ते अतिशय महत्त्वाचं आणि मौल्यवान गिफ्ट तुमच्यासाठी असणार आहे. लाडक्या बहिणींना हे गिफ्ट देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. तर बघा, आता जर आपण पाहिलं तर 9,000 रुपये, 6,000 रुपये, 4,500 रुपये, 1,500 रुपये महिलांना वाटप केले जात आहेत आणि बहिणींना आणखी एक गिफ्ट सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे गिफ्ट काय असणार आहे त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासोबतच ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना पण ह्या ठिकाणी पैसे जे ते वाटप होणार आहे त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. तर बघा, जबरदस्त निर्णय सरकारने घेतलेला आहे. ह्यामध्ये बघा, तुम्हाला 9,000 रुपये ह्या ठिकाणी वाटप होत होते. आलेले बहुतेक महिलांना 6,000 रुपये आलेले आहेत, 4,500 आले आहेत, 1,500 रुपये आले आहेत. त्यामध्ये आता ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत, बघा काय म्हणतो मी, लक्षात घ्या सर्व महिलांनी. ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले नाहीत लिहून पाठवायचे. ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आलेले नाहीत लिहून पाठवायचे. आणि ज्यांना आलेले आहेत त्यांनी आलेले आहेत लिहून पाठवा. किंवा तुम्हाला जेवढे रुपये आले, समजा 9,000 रुपये, 6,000 रुपये, 4,500 रुपये, 1,500 रुपये, जेवढे काही तुम्हाला रक्कम आली असेल ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. ठीक आहे. आता पुढे बघा, बहिणींना आणखी एक गिफ्ट आहे. एवढं आता बघा, तुम्हाला या ठिकाणी भरभरून माहिती सरकारने जे काही लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे ते दिलेले होते, त्यासोबतच लाडक्या बहिणींना आणखी एक गिफ्ट देण्याचा या ठिकाणी सरकार जे ते निर्णय घेणार आहे. तर बघा, हा जो काही निर्णय आहे तो अतिशय दमदार असणार आहे सर्व महिलांसाठी. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. कोणतं गिफ्ट तुम्हाला दिलं जातं आहे, यामध्ये किती रुपये तुम्हाला मिळणार आहेत ते पण आपण पाहणार आहोत. बघा, आत्तापर्यंत जेवढी काही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे त्या रकमेपेक्षा जास्तची रक्कम सरकार तुम्हाला आता या ठिकाणी देणार आहे. हे महत्त्वाचं गिफ्ट आहे. आणखी एक जे काही गिफ्ट तुम्हाला दिलं जाणार आहे ते अतिशय दमदार गिफ्ट या ठिकाणी असणार आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर सर्वांना विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण तुम्हाला पाठवायचा आहे. तर थोडाही वेळ वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, ह्या ठिकाणी काय निर्णय घेण्यात आला आहे पाहू शकता. बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता 4 ते 5 दिवसात टप्प्याटप्प्यानं वितरित करणार आहोत. बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता 4 ते 5 दिवसात टप्प्याटप्प्याने वितरित करणार आहोत. बघा, पैसे वाटप होऊन 2 दिवस आता जवळपास झालेले आहेत. 24 डिसेंबरपासून पैसे वाटप सुरू झाले. 24, 25, 26, आज 26 तारीख आहे. 2 दिवस झालेले आहेत आणि 4 ते 5 दिवस म्हणजे जवळपास डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत हे जे काही पैसे वाटप आहे ते तुम्हाला सुरू राहणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत सर्वच्या सर्व महिलांना पैसे येतील. त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही, कोणत्याच महिलांनी टेन्शन घ्यायचं नाही. सर्वच्या सर्व महिलांना 31 डिसेंबरपर्यंत पैसे वाटप होऊन जातील, सर्वच्या सर्व महिलांना. आता बघा, पहिल्या दिवशी 67 लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला होता. अधिकाधिक महिलांना सन्मान निधी 3 ते 4 दिवसात पोहोचणार आहे. अधिकाधिक म्हणजे जास्तीत जास्त महिलांना 3 ते 4 दिवसात जो काही सन्मान निधी तुम्हाला दिला जातोय तो पोहोचणार आहे. या निधीचा वापर योग्य प्रकारे करावा असं आवाहन अदितीजी तटकरे यांनी केलेले आहे. बघा, महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदितीजी तटकरे यांनी असं आवाहन केलेले आहे. तर बघा, आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया जी ती 24 डिसेंबरपासून पुन्हा एकदा सुरू झाली आणि अर्ज करायला त्या ठिकाणी तुमचे जे काही पैसे पाठवायला सुरुवात झाली. अर्ज करण्याच्या संदर्भात बघा त्यांनी काय म्हटलंय, नवीन नोंदणीबद्दल काय म्हणाल्या मंत्री. तर बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा, नोंदणी करण्याची अंतिम मुदत जी ती 15 ऑक्टोबर होती. त्यावेळी 2.5 कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी झाली. अद्याप नवीन नोंदणी सुरू करण्यासंदर्भात बघा, नवीन नोंदणी सुरू करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत असं पण अदिती तटकरे म्हणाल्या. म्हणजेच ज्या काही लाभार्थी पात्र आहेत, महिला पात्र आहेत, त्यांना पण सन्मान निधी जो आहे तो पाठवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि अजून एक महत्त्वाचं बघा, आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचं आधार सीडिंग झालेलं आहे अशा 12 लाख महिलांना लाभ वितरण करण्यात येत आहे. तर ज्या महिलांचं आधार सीडिंग झालेलं आहे त्या महिलांना आता पैसे या ठिकाणी वाटप जे ते करण्यात येत आहेत. आणि जवळपास जर आपण पाहिलं
तर 60 ते 70% महिलांना आता पैसे वाटप जवळपास कंप्लीट झालेलं आहे. 60 ते 70% महिलांना, राहिलेल्या ज्या काही महिला 30% महिला आहेत, तर ह्या 30% महिलांना पण लवकरात लवकर पैसे जे ते खात्यात जमा होऊन जातील. जवळपास 60 ते 70% महिलांना पैसे आलेले आहेत आणि भरपूर महिलांच्या कमेंट्स पण आलेल्या आहेत की पैसे आलेले आहेत म्हणून. तर त्यामुळे ज्या ज्या महिलांना पैसे आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा. ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे. ज्यांना आलेले नाहीत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले नाहीत लिहून पाठवायचे. ठीक आहे. तर बघा आता ह्या ठिकाणी 2,34,00,000 महिलांचा ह्या ठिकाणी समावेश आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना 2,34,00,000 महिलांचा समावेश आहे. यापूर्वी 8 ऑक्टोबरला महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आलेली होती. शेवटचा DBT जो झाला होता सरकारमार्फत तो 8 ऑक्टोबरला, 9 ऑक्टोबरला झालेला होता. तर 9 ऑक्टोबरला शेवटचा DBT सरकारने त्या ठिकाणी केलेला होता. आता त्यामुळे आधार सेटिंगमुळे ज्या काही महिला भगिनी वंचित होत्या त्यांना पण पैसे पाठवले जात आहेत. 12 लाख महिला आहेत त्यांना पण या ठिकाणी लाभ वितरण करण्यात येत आहे. आणि त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता जो आहे तो 4 ते 5 दिवसांमध्ये वितरित होऊन जाईल. म्हणजे ज्या काही राहिलेल्या महिला आहेत, उर्वरित महिला आहेत, त्या महिलांना पण मिळून जातील. 60 ते 70% महिलांचं जवळपास वाटप कंप्लीट झालेलं आहे. राहिलेले ज्या काही 25-30% महिला आहेत त्यांना पण लवकरच मिळतील आणि लगेच दुसऱ्या टप्प्याचं पण वितरण सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील जे काही वितरण आहे ते पण लगेच त्या ठिकाणी सुरू होणार आहे. ठीक आहे. आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया. बघा, एक गिफ्ट संदर्भात बघा सरकार तुम्हाला काय गिफ्ट देणार आहे. जर आपण पाहिलं तर बघा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहानजी महाराष्ट्रात आले होते. त्यावेळेस त्यांनी आणखी महाराष्ट्रात बघा जी काही घरकुल योजना राबवली जात असते, तर त्या घरकुल योजनेमध्ये लाडक्या बहिणींना पण ह्या ठिकाणी घरकुल जे ते देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना पण घरकुल जे त्याआधी पण मिळत होते, परंतु आता ह्यामध्ये जवळपास 20 लाख घरं, बघा 20 लाख जे काही घरे आहेत ते 20 लाख घरांची संख्या या ठिकाणी सरकारने वाढवलेली आहे. महाराष्ट्रासाठी 20 लाख घरांची या ठिकाणी संख्या जी ती वाढलेली आहे. त्यामध्ये घरकुल जे ते महिलांना आता मिळणार आहे. लाडक्या बहिणींना पण या ठिकाणी स्वतःचं घर मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला पैसे तर मिळतच आहेत, स्वतःचे तुमचे पैसे पण आणि स्वतःचं तुम्हाला घर पण त्या ठिकाणी वाटप होणार आहे. तर या संदर्भाचा जो काही निर्णय असेल तो झाला की तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याची अपडेट पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब लगेच करून घ्या. तुम्हाला छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला समजेल अशा भाषेतच, त्यासोबतच खरी माहिती आणि गावरानी भाषेत तुम्हाला सांगितलं जाते. त्यामुळे सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर पण करा आणि त्यासोबत तुमच्या मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील त्यांना पण चॅनलला सबस्क्राईब करायचं सांगा. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आहे. पाहू शकता राहिलेल्या महिलांना पण आता पैसे वाटप होणारच आहे. त्यासोबतच काही महिलांना 9,000 रुपये आलेले आहेत, काही महिलांना 6,000 रुपये, काही महिलांना 4,500 रुपये, काही महिलांना 1,500 रुपये आणि जवळपास 60 ते 70% महिलांचं पैसे वाटप कंप्लीट झालेले आहेत. राहिलेले 30% महिलांना पण पैसे या ठिकाणी 3 ते 4 दिवसात येतील. आणि त्यासोबतच महिलांना गिफ्ट पण मिळणार आहे. लाडक्या बहिणींना गिफ्ट आहे काय, तर त्यांना आता त्या ठिकाणी घर पण मिळणार आहेत. ठीक आहे. तर अशी या ठिकाणी सरकारने महत्त्वाची घोषणा केलेली आहे, महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून टाका. सर्वांनी लगेच शेअर करून टाका, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत याची माहिती पोहोचली पाहिजे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.